शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला, महिलेचा दुर्दैवी मृत्यू. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्याअंतर्गत आलेल्या पाहुणी वन विभागाच्या एक संघनियंत्रण कक्ष सिल्लारी गावातील रहिवासी संगीता गोपीचंद वघारे वय अंदाजे 40 वर्ष या नेहमीप्रमाणे मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी आपल्या शेतात शेती कामासाठी गेल्या होत्या. सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास शेतालगतच्या झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात त्यांना गंभीर जखमा झाल्या आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झालाय. घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण पसरले असून जवळच शेतात काम करणाऱ्या इतर शेतकऱ्यांना आरडाओरडा ऐकू आल्याने ते घटनास्थळी धावले. मात्र तोपर्यंत वाघाने महिलेला ठार केले होते. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात खळबळ उडाली. घटनेची सूचना मिळताच वन विभाग आणि पोलीस प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाकडून परिसरात गस्त वाढवण्यात आली असून वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येते. ग्रामस्थांना एकट्याने शेतात जाणे टाळावे तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आले. दरम्यान मृत महिलेच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदयद्रावक असून त्यांनी प्रशासनाकडे योग्य मोबदला व कायमस्वरूपी सुरक्षेची मागणी केली आहे. हा परिसर जंगलालगत असल्याने यापूर्वीही जंगली प्राण्यांचे दर्शन झाले असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय. या घटनेमुळे मानव वन्यजीव संघर्षाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. प्रशासनाने पीडित कुटुंबाला नियमानुसार मदत देण्याचे आश्वासन दिले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येतील असंही सांगण्यात आले. जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.